नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न क्रमांक 1, माळशेज घाट कोणत्या जिल्ह्यामधून जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 ठाणे ते अहिल्यानगर। माळशेज घाट हा ठाणे अहिल्यानगर जिल्ह्यामधून जातो, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, महात्मा गांधीजींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केलेले आहे? मित्रांनो, आश्रम आहे। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए सेवाग्राम। महात्मा गांधीजींनी महाराष्ट्रात सेवाग्रामची स्थापना केलेली आहे, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टमध्ये सेम हाच प्रश्न आलेला होता, ते आपल्या व्हिडिओमध्ये आपण सेम प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3 आहे, G20 कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1999 मध्ये G20 स्थापन करण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी मूकनायक। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी रवींद्रनाथ टागोर यांनी ही पदवी दिलेली आहे। मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी दिलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन टी आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका, आणि आतापर्यंत जॉईन झाला नसेल तर नक्की चॅनलला जॉईन करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील। खूप मेहनत लागते मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी। तुम्ही एक लाईक केला तर आम्हाला प्रोत्साहन मिळतात का बाबा नवीन व्हिडिओ आपण तयार करण्यासाठी। प्रश्न क्रमांक 6 आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 7, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी गंगाटोक। सिक्कीम या राज्याची राजधानी गंगाटोक आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, वारली आदिवासी हे मूळचे स्थान कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी ठाणे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 9, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए रायगड। कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 10, योग्य संबंध शोधा। वाल्मिकीचे रामायणसाठी आहे तर ज्ञानेश्वरी कोणासाठी आहे? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 11, समर्थ रामदासाची समाधी खालीलपैकी कोठे आहे? समर्थ रामदासाची समाधी खालीलपैकी कोठे आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सज्जनगड। समर्थ रामदासाची समाधी ही सज्जनगडमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे, डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। प्रश्न क्रमांक 13, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी भोगावती। राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे, आणि हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14, पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1 ऑगस्ट 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेला आहे?
तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क संविधानाच्या कलमांमध्ये देण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी नर्मदा नदी. सरदार सरोवर धरण ही नर्मदा नदीवर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी राजा हरिश्चंद्र हा भारतात बनलेला पहिला चित्रपट आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 18, भारताच्या सर्वात उंच मिनार कोणता आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कुतुब मिनार. भारतात सर्वात उंच मिनार हे कुतुब मिनार आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे आणि 73 मीटर आहे त्यांची उंची. प्रश्न क्रमांक 19, कापूस या पिकासाठी टिंबटिंब जमीन उत्तम प्रतीची मानली जाते. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए काळी जमीन. कापूस या पिकासाठी काळी जमीन ही उत्तम प्रतीची मानली जाते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 20, बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी शहनाई. बिस्मिल्ला खान ही शहनाई वाद्याशी संबंधित आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 21, चुकीची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी चले जाव चळवळ 1935 ही चुकीची जोडी आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आहे. 1942 चले जाव चळवळीची स्थापना आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर डी आहे. प्रश्न क्रमांक 23, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी कर्नाटक. शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प हे कर्नाटक जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 24, 2025 मध्ये भारत सरकारद्वारे जारी करण्यात आलेले डिजिटल नोमॅड विलेज भारतात कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये डिजिटल नोमॅड विलेज हे भारतामध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत उत्तराखंडमध्ये, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, 2027च्या ICC क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका. 2027चा ICC क्रिकेट विश्वचषक हा दक्षिण आफ्रिका या देशात आयोजित करण्यात येणार आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा.